तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी नक्की वाढणार आहे. आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाली की समजायचं आपला ऑरा तरी बॅलन्स नाहीये की आपली चक्र इम्बॅलन्स झालेली आहेत. ओके. तुमचं रूट चक्र बिघडलं की तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येणारच. तुम्हाला कमरेखालच्या भागाचा त्रास सुरू होणारच. मग असा माणूस पडतो तरी, गुडघे तरी दुखायला लागतात, लिगामेंट टेअर तरी होतं, कंबर तरी दुखायला लागते आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स तर नक्कीच यायला लागतात. कारण रूट चक्र किंवा मूलाधार चक्र हे आपलं अन्न, वस्त्र, निवारा आणि पैसा म्हणजे स्टेबिलिटी, सिक्युरिटी आणि फायनान्शियल स्टेटस या मटेरियलिस्टिक या सगळ्याचं ते कार्य बघतं. हे प्रॉब्लेम सुरू झाले, लक्षात ठेवा की आपलं चक्र तरी इम्बॅलन्स झालंय किंवा ऑरामधनं निगेटिव्हिटी यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू झाले तर आपण काय करतो? आपण पत्रिका दाखवतो, आपण अजून कोणाकडे जातो, क्रिस्टल्स घालतो किंवा युट्यूबवर बघून आपण रेमेडीज करतो आणि लाल किताब आहे, भरपूर रेमेडीज, सगळं करतो. मग ह्या दिशेला हे ठेवतो, मग ते खडे मिठात लवंग घालून ठेवतो, असं काय कोपऱ्याला मीठ ठेवतो, सगळं करून. येस. आणि मग ते सगळं केल्यानंतर एक दिवस थकतो आणि म्हणतो की काहीच होत नाहीये, नशिबातच नाहीये, काहीच होत नाहीये. पण हेच जर तुम्ही तुमच्या रूट चक्रावर काम केलं तर तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी नक्की वाढणार आहे.